तर आजच्या पिरियडमध्ये आपल्याला रिपोर्टेड स्पीच त्याचे लॉंग सेंटेन्सेस. आता हे लॉंग सेंटेन्सेस समजण्यासाठी ऍसर्टिव्हचं इनडायरेक्ट, डब्ल्यूएचचं इनडायरेक्ट, व्हर्बलचं इनडायरेक्ट, इम्पेरेटिव्हचं इनडायरेक्ट, ऑप्टेटिव्हचं इनडायरेक्ट, या सगळ्या ज्या काही गोष्टी ज्या आहेत सगळ्याचे इनडायरेक्ट लेट्स वगैरे सगळ्याचं इनडायरेक्ट करता आलं पाहिजे. त्याचे नियम तुम्हाला समजले पाहिजे. आणि याच्यामध्ये स्पीकर, लिसनर हे महत्वाचं आहे. कोणी कोणाच म्हटलं जे आहे ते फार महत्वाचं आहे. तर सगळ्या नियमावर आधारित हे लॉंग सेंटेन्सेस असतात. बरेच जण लॉंग सेंटेन्सेस दिसले की कन्फ्युज होऊन जातात की आता कसं करायचं बा. पण काही त्याच्यामध्ये नवल नाही, काही त्याच्यात मोठेपणा नाहीये. सहजपणे तुम्हाला त्या गोष्टी येतात. फक्त रूल्स तुमच्या लक्षात राहिले पाहिजे. तर बघा मी तुम्हाला सांगतो आहे पहिलं सेंटेन्स. ही सेड आय शॉल हेल्प यू. बघा ही सेड, तो म्हणाला की आय शॉल हेल्प यू, मी तुला मदत करेन. आता बघा यू, आता शी सेड, आता याच्या ठिकाणी म्हणजे हीने कुणाला म्हटलेला, शीला म्हटलेला आहे. ठीक आहे. आणि हे वाक्य आय शॉल हेल्प यू हे ऍसर्टिव्ह सेंटेन्स आहे. शी सेड व्हाय आर यू टेकिंग टू मच इंटरेस्ट इन मी, आणि हे तिने म्हटलेलं आहे म्हणजे ही. बघा याच्यामध्ये ही. आता याच्यामध्ये स्पीकर आणि लिसनर असलं तर ऍसर्टिव्ह मध्ये टोल्ड घेतो आपण. ही टोल्ड हर, या पद्धतीने ही टोल्ड हर वाक्य दॅटने जोडतो. आय म्हणजे ही. आता शॉल एक फ्युचर मध्ये दाखवलेला आहे म्हणून ही वूड, या पद्धतीने विलचा आपण वूड करतो. ही वूड हेल्प हर, या पद्धतीने. शी रिप्लाइड, आता शीने उत्तर दिले ना, शी रिप्लाइड हे म्हणजे तिने उत्तर दिलेलं आहे. याने विचारलं आय शॉल हेल्प यू, मी तुला मदत करेन. तिने उत्तर दिलं की एवढा इंटरेस्ट तू माझ्यामध्ये का घेत आहे, म्हणून रिप्लाइड. आता हे वाक्य डब्ल्यूएच आहे. इथं आज घ्यायला पाहिजे होतं पण रिप्लाइड आपल्याला चालते. आणि मग डब्ल्यूएच ने वाक्य जोडायचं व्हाय. यू म्हणजे कोण इकडे ही, व्हाय ही. आणि अॅमिजारचं वॉज वेअर, व्हाय ही वॉज टेकिंग. बघा किती सोपं असते. टेकिंग टू मच इंटरेस्ट इन, आता मी म्हणजे हर, या पद्धतीने असं असतं. आता बरोबर त्याच्यासाठी कोणी कोणाच म्हटलं, काय म्हटलं आणि कोणी उत्तर दिलं, कशा प्रकारे दिलं ते बघा. आता गार्डनर स्टेटेड, आता हे हेल्पिंग वर्ब आहे तर तेच घ्यायचं, काही प्रॉब्लेम नाही. गार्डनर स्टेटेड दे आर प्लांटिंग ट्रीज, ते ट्रीज प्लांटिंग करतायत. त्याने उत्तर दिलं यस आय हॅव सीन देम देअर, हो मी त्यांना तिथे बघितलं आहे. म्हणजे आता ही सेड, गार्डनरनी स्टेटेड कुणाला म्हटलं आहे, हिला म्हटलं आहे. म्हणजे गार्डनर ते बरोबर पाहून घ्यावं लागतं. गार्डनर, आता याच्यामध्ये ऍसर्टिव्ह असल्यामुळे इथं आज घेतलं तरी चालेल. गार्डनर आज, किंवा आज म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू दोन्ही ऍसर्टिव्ह आहे. गार्डनर टोल्ड हिम, वाक्य ऍसर्टिव्ह असल्यामुळे दॅट न वाक्य आपल्याला जोडावं लागेल. गार्डनर टोल्ड हिम दॅट, याच्यामध्ये चालेल दे. प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह आहे तर पास्ट प्रोग्रेसिव्ह तुम्हाला करावं लागेल. प्रेझेंट प्रोग्रेसिव्हचं पास्ट प्रोग्रेसिव्ह. दे वेअर प्लांटिंग, प्रेझेंट प्रोग्रेसिव्हचं पास्ट प्रोग्रेसिव्ह, प्लांटिंग ट्रीज. लक्षात. आता बघा त्याच्यामध्ये ही सेड आहे, मग ही रिप्लाइड, कारण त्यानं उत्तर दिलं आहे. ही रिप्लाइड विथ अफर्मेशन, म्हणजे यस म्हटलं की विथ अफर्मेशन करायचं, म्हणजे होकारार्थी भाव. विथ अफर्मेशन किंवा इन द अफर्मेटिव्ह केलं तरी चालेल. विथ अफर्मेशन आय हॅव सीन देम देअर, म्हणजे ह्या ठिकाणी ही बघा. ठीक आहे. आय म्हणजे इकडे ही. प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स. ही हॅड सीन देम देअर, देमचं देमच राहील, देम देअर, या पद्धतीने. थोडंसं लक्ष द्यावं लागतं. कोणी कोणाच म्हटलं ते बरोबर लक्षात घ्यावं लागतं, त्याच्याशिवाय तुम्हाला येणार नाही. लक्षात घ्या. आता याच्यामध्ये पुन्हा खालचं सेंटेन्स बघा कशा पद्धतीचं आहे. तर कमला सेड व्हेअर विल ही सेंड हिज सन, मग कुसुम सेड आय डोंट नो अबाउट धिस. नो डबल झालेला आहे, अबाउट धिस. आता कमला सेड व्हेअर विल ही सेड हिज सन, कुसुम सेड. कमलाने कुणाला म्हटलं आहे, कुसुमला म्हटलेलं आहे. मग आधी कमला आस्क कुसुम. ठीक आहे. आता व्हेअर, डब्ल्यूएच असलं डब्ल्यूएच ने जोडतो व्हेअर. आता विल तुम्हाला माहित आहे, व्हेअर वूड, या पद्धतीने. पण आपण नाही का डब्ल्यूएच नंतर आपल्याला करता घ्यायचा आहे. व्हेअर विल आहे, व्हेअर ही एक्झॅक्ट आहे ते एक्झॅक्टच घ्या. व्हेअर ही विलचं वूड, व्हेअर ही वूड, व्हेअर विल ही डबल झाला. व्हेअर विल ही सेंड हिज सन, व्हेअर ही वूड सेंड हिज सन, या पद्धतीने सन. आता
कमला सेड व्हेअर विल ही सेंड हिज सन. कुसुम सेड आय डोंट नो अबाउट दिस. मग ऑन दॅट असं सुद्धा चालेल. ऑन दॅट कुसुम नाही लिहिलं तरी चालेल. रिप्लाइड ऍसरेटिव्ह आहे, प्रत्युत्तर दिलाय दॅट. आता आय डोंट नो म्हणजे कुसुम मीन्स शी डिडंट प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स करायचा. डिडंट नो अबाउट धिस अबाउट दॅट या पद्धतीने बघा समजून घ्यावं लागतं. कोणी कोणाच म्हटलं आणि काय म्हटलं आणि केव्हा म्हटलं सगळं तिच्या समोर दिलेलं असते. ते बरोबर पाहून आपल्याला काय करावं लागतं, लिहावं लागतं. आता समजून घेऊन आपल्याला पुढचे सेंटेन्सेस बघायचे आहे. ग्रॅनी सेड बघा तिकडे भले टेनच्या याच्यामध्ये हे येणार नाही, मात्र कसं असते की आपल्याला सगळं ऑल ओव्हर स्टडी करायची असते, भविष्यात कामी येणारच आहे आपल्याला. ग्रॅनी सेड शुड आय हेल्प द पुअर चाइल्ड. चिल्ड्रेन सेड यू मस्ट डू दिस. आता ग्रॅनी सेड ग्रॅनी म्हणाली बघा. बघा कोणाला म्हटलं आहे, कोणाला म्हटलेलं आहे, चिल्ड्रेनला म्हटलेलं आहे. ठीक आहे, यू मस्ट डू दिस. शुड आय हेल्प द पुअर चाइल्ड. आता ग्रॅनी आस्क, आज घेऊन टाका चिल्ड्रेन. ग्रॅनी आस्क चिल्ड्रेन. ठीक आहे, ग्रॅनी आस्क चिल्ड्रेन. इफ किंवा वेदरनं वाक्य जोडतो. इफ आय म्हणजे ग्रॅनी, इफ शी, शूडचं शूडच राहते. इफ शी शूड हेल्प, बघा हेल्प पुढे काय, द पुअर चाइल्ड. आता त्याच्यावर चिल्ड्रेननी म्हटलं की यू मस्ट डू दिस. ठीक आहे, मग चिल्ड्रेन ऑन दॅट असं केलं तरी चालते. ऑन दॅट चिल्ड्रेन रिप्लाइड. आता ऍसेटिव्ह आहे दॅट. ठीक आहे, यू मस्ट डू दॅट. आता यू म्हणजे कोण, ग्रॅनी. शी मस्ट हॅड टू सुद्धा करता येते. ही हॅड टू डू धिसचं दॅट. हे समजून घेण्यासाठी तुम्हाला सगळे नियम पाठ असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, त्याच्याशिवाय तुम्हाला ते येणार नाही. आता ही सेड यू विल गिव्ह हर अ चान्स. शी सेड बघा याने काय म्हटलंय, ही सेड यू विल गिव्ह हर अ चान्स. तू तिला चान्स देशील. शी सेड आय वॉन्ट गिव्ह अ चान्स. मला चान्स पाहिजे. आता बघा ही आस्क करण्यापेक्षा बोलणार ऐकणार हे दोन्ही ऍसरेटिव्ह आहे. ही टोल्ड करा. ही टोल्ड हर. ठीक आहे, आता ही सेड यू विल गिव्ह हर अ चान्स. आता हा यू वेगळा आहे, बरोबर लक्षात घ्या. शी सेड आय वॉन्ट गिव्ह अ चान्स. शी सेड आय वोंट गिव्ह अ चान्स. मला मिळणार नाही. आता याने काय म्हटलं बघा, पुन्हा बरोबर समजून घ्या. ही सेड कधी कधी काय हा यू वेगळा असू शकते. बघा ही सेड यू विल गिव्ह अ चान्स करा ना. यू विल गिव्ह अ चान्स, तुला एक चान्स मिळेल. शी सेड आय वोंट गिव्ह अ चान्स, मला मिळणार नाही. असं करा, थोडस वेगळं झालं. तर बघा शी सेड यू विल गिव्ह अ चान्स. आता बरोबर झालं. ही टोल्ड हर दॅट. काय, यू विल गिव्ह अ चान्स आहे. दॅट यू म्हणजे कोण, शी म्हणजे दॅट शी. विलचं काय होते, वुड होते. गिव्ह अ चान्स ऑन दॅट. हे नाही घेतलं तरी चालेल, डायरेक्ट घेतलं तरी, डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. शी रिप्लाइड दॅट पुन्हा. ठीक आहे, हे तुम्ही कंसात लिहिलं किंवा नाही लिहिलं तरी चालेल, कारण त्याच्यावर ते रिप्लाइड केलेलं आहे. मी तर रिप्लाइड आहेच ऑलरेडी, म्हणून हे नाही लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, शी रिप्लाइड दॅट. आता आय वोंट गिव्ह अ चान्स, मला चान्स मिळणार नाही म्हणजे शी. वोंट आहे वुडंट. शी वुडंट गिव्ह अ चान्स या पद्धतीने बघा असं ते वाक्य आहे. कोणी कोणास म्हटलं हे तुम्हाला समजलं आणि त्याचा काय लक्षात आला, डब्ल्यूएस ते लक्षात आलं की तुमच्या सहजपणे ते वाक्य येतं तुम्हाला. आता राम सेड हु हॅड स्टोलन माय बुक. श्याम सेड आय नो अबाउट दिस. रामने श्यामला म्हटलेलं आहे. मग डब्ल्यूएच आहे राम आस्क श्याम. ठीक आहे, राम आस्क श्याम. वाक्य डब्ल्यूएच नच जोडते, पण हुच आपण काय करतो, हुनेच जोडतो आहे का नाही, हु. ठीक आहे, तसंच करा. राम आस्क श्याम हु. आता याच्यामध्ये पास्ट परफेक्ट आहे, लक्षात बघा. हु हॅड स्टोलन पास्ट परफेक्ट. याच्यामध्ये हु हॅड स्टोलन माय बुक. माय बुक म्हणजे राम बुक. तर राम आस्क श्याम हु हॅड स्टोलन हिज बुक.
हु हॅड बीन, कारण करताच नाही ना, हु हॅड बीन स्टीलिंग करून पाहू आपण, स्टीलिंग हिज प्रेझेंट परफेक्टचं पास्ट परफेक्ट, पास्ट परफेक्टचं पास्ट परफेक्टच राहू द्या, थोडस मी कन्फ्युज झालो. हु हॅड स्टोलन हिज बुक, या पद्धतीने बरोबर लक्ष ठेवावं लागते. हु हॅड स्टोलन माय बुक हिज बुक. श्याम रिप्लाइड, श्याम रिप्लाइड ऍसर्टिव्ह असल्यामुळे दॅट, श्याम रिप्लाइड दॅट आय नो, म्हणजे ही नोचं पास्ट टेन्स प्रेझेंट परफेक्ट आहे, सिंपल प्रेझेंट आहे, सिंपल पास्ट. ही न्यू अबाउट धिसचं दॅट, या पद्धतीने. आता हे कसं कोणाला समजणार, हे फक्त ज्यांना रूल्स अँड रेग्युलेशन सगळे लक्षात आहेत त्यांनाच ते लक्षात येईल, अन्यथा येणार नाही. वेगवेगळ्या प्रकारचे सेंटेन्सेस आहे, वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला घेता येईल. पुन्हा मी काही सेंटेन्सेस घेतो वेगवेगळ्या प्रकारचे, तुमच्या लक्षात येईल सहजपणे असे सेंटेन्सेस घेतो आणि लांबलचक घेतो. बघा, लांबलचक सेंटेन्सेस आपल्याला घ्यायचे आहे या साईडला, आणि तुम्हाला समजणार असेच आणि डायरेक्ट इन डायरेक्टचे. लक्षात. आता 4, 5, 6, 7, 8, 9, 10 घेऊन टाकू. 7, ठीक आहे. तर याच्यामध्ये ही सेड टू मी व्हाय डोंट यू सेंड मी मेसेजेस. मोठं घेतो सेंटेन्स बघा. ही सेड टू मी व्हाय डोंट यू सेंड मी मेसेजेस. आय replied, I don't like to send to you. झालं. मोठं वाक्य आहे. मग मोठं वाक्य आहे तर करायचं काय बघा, बरोबर लक्ष द्या शांत चित्ताने. बघा, मोठं वाक्य आहे तर करायचं काय. ही सेड टू मी, त्याने मला म्हटलं की व्हाय डोंट यू सेंड मी मेसेजेस, मला तू मेसेज का सेंड करत नाही. आय रिप्लाइड, आय डोंट लाईक टू सेंड टू यू, म्हणजे मला हे पाठवणं तुला आवडत नाही बा. मग ही काय, आता याच्यामध्ये ही आस्क मी, बघा ही आस्क मी, WH ने व्हाय, डोंट आहे डिडंट करा, व्हाय डिडंट आय, बघा सी सेड टू मी व्हाय डोंट यू, यू म्हणजे मी, म्हणजे इकडे आहे, व्हाय डिडंट आय सेंड मी म्हणजे हिम, बरोबर पलटवत जा लागते. मेसेजेस, ठीक आहे. मग आय रिप्लाइड तर आय रिप्लाइडच घ्या. आय रिप्लाइड ऍसर्टिव्ह असल्यामुळे त्यात न जोडा. आय आहे ती इथं आहे तर आयच राहू द्या, आय. मग याच्यामध्ये डिडंट लाईक टू सेंड टू हिज हिम, असे सर्वनामातील बदल करत जावे लागते, त्याच्याशिवाय पर्याय नाही. भीमा सेड I will kill you now. He replied, how stupid you are. बघा, भीमा सेड आय विल किल यू नाव. आता भीमाने याला म्हटलेलं आहे, म्हणजे भीमा टोल्ड ही, बघा काय आय विल किल ऍसर्टिव्ह आहे, दॅट आय विल, भीमा म्हणजे इकडे आय, विलचं वूड, किल कुणाला, यू म्हणजे इकडे ही, इकडे हिम, बघा आय वुड किल हिम देन. मग याच्यामध्ये ही रिप्लाइड आहे तर ही रिप्लाइडच घ्या, काही प्रॉब्लेम नाही. ही रिप्लाइड ऑन दॅट, ठीक आहे, दॅट घ्या. ही रिप्लाइड दॅट. हाऊ स्टुपिड यू आर म्हणजे यू आर व्हेरी स्टुपिड. मग याच्यामध्ये भीमा म्हणजे ही वॉज व्हेरी स्टुपिड, याच्यामध्ये एक्सक्लामेटरी घेतलं, झालं. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे सेंटेन्सेस तुम्हाला करता येतात. पुन्हा वेगळे सेंटेन्सेस घेऊ, तेच वाले घेऊ, परंतु एक लॉंग सेंटेन्स मी खालच्या भागात देतो आहे, ते बघा नंबर 9चं. शी सेड
व्हेन विल यू व्हिजिट हियर? He said, I can't tell you now about this. बघा, कशातच सापडणार नाही हे वाक्य. लक्षात घ्या, काळजीपूर्वक लक्ष द्या, समजून घेण्याचा प्रयत्न करा, सगळं समजून. शी सेड, व्हेन विल यू व्हिजिट हिअर? आता शी कुणाला म्हटलं आहे? हिला म्हटलं. शी आस्क हिम. मग व्हेन आहे तर व्हेन. ठीक आहे, व्हेन विल यू. आता यू म्हणजे कोण? ही. व्हेन ही विलच वूड. व्हेन ही वूड व्हिजिट हिअरच देअर. सगळे शब्दातील बदल, काळातील बदल, सर्वनामातील बदल सगळं पाहिजे. मग ही रिप्लाइड दॅट. दॅटच काय? ऍसर्टिव्ह असल्यामुळं. मग ही रिप्लाइड. आय म्हणजे कोण? ही. कांट आहे, कुडंट. टेल. यू म्हणजे ही, हर. नाऊ, देन, अबाउट, धिसचं दॅट. या पद्धतीने काळातील बदल, सर्वनामातील बदल, चेंजेस इन टेन्सेस, चेंजेस इन वर्ड, चेंजेस इन हेल्पिंग वर्ब, चेंजेस इन प्रोनाउन सगळं माहित पाहिजे. त्याच्याशिवाय समजणारच नाही आणि करणं तर मग दूरची गोष्ट. या पद्धतीने अशा प्रकारचे ते सेंटेन्सेस आहेत. कालच्या याच्यामध्ये बघितलं होतं आपण. याच्यामध्ये पुन्हा वेगळं सेंटेन्स घेतो 10व्या क्रमांकाचं, 11व्या क्रमांकाचं एक घेऊन टाकतो, म्हणजे तुमचे टोटल 11 सेंटेन्सेस चांगल्या पद्धतीने होईल. 10. ही सेड, व्हाय डू यू लव मी टू मच? क्वेश्चन मार्क. शी रिप्लाइड, comma into inverted comma, I don't know about my love's intensity. ठीक आहे. आता ही सेड, ही कुणाला म्हणाला? शीला म्हणाला. म्हणजे ही आस्क, WH असल्यामुळं आस्क. ही आस्क कुणाला? हर. ही आस्क हर. आता WH ने जोडा व्हाय. कर्त्यासमोरील क्रियापदाचा भूतकाळ. यू म्हणजे कोण? शी आहे. व्हाय शी. डूडाच असेल तर कर्त्यासमोरील क्रियापदाचा भूतकाळ. व्हाय शी लव्ड मी म्हणजे ही, म्हणजे इकडे हिम. टू मच. मग शी रिप्लाइड. ऑलरेडी देऊन आहे तर देऊनच, जे देऊन आहे तेच घ्या. इथं सेडही असू शकते, पण मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी ते रिप्लाइड घेतला. शी रिप्लाइड दॅट. आय म्हणजे शी डोंट, डिडंट know about, I don't know about her love's intensity. या पद्धतीने बघा, love's intensity या पद्धतीने झालं. फुल स्टॉप. असं हे वाक्य झालं. पुन्हा 11व्या क्रमांकाचं बघा. अर्जुन सेड when will you wake up today? When will you wake up? When will you wake up? असंच करा ना, टुडे नका, हे वेगळं होईल. प्रेझेंट, पास्ट, प्रेझेंट, फ्युचर एकत्र होईल. When will you wake up? She said shut your mouth and go away from here. बघा, थोडंसं वेगळं आहे, पण काही घाबरून जाण्याचं काही कारण नाही. वेगळं आहे तर काय झालं? वेगळं म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. याच्यामध्ये जनरली ऍसरेटिव्ह, WH इम्पेरेटिव्ह जास्त येते. अर्जुन सेड व्हेन विल यू वेक अप? केव्हा उठशील? शी सेड शट युअर माउथ अँड गो अवे फ्रॉम हिअर. अर्जुन आस्क, कुणाला म्हटलं आहे? शीला. इकडं हर. WH आहे, WH ने जोडा व्हेन. लक्षात. यू म्हणजे कोण? शी म्हणजे व्हेन शी. WH नंतर आपल्याला इथं करता पाहिजे, किंवा वेदर नंतर करता पाहिजे. व्हेन शी विलचं वूड वेक अप. मग शी रिप्लाइड. बघा, शी रिप्लाइड
तिने उत्तर दिलं शट युअर माउथ. टू शट, बघा इम्पेरेटिव्ह असल्यामुळे टू ने जोडला आपण. टू शट युअर म्हणजे हीज, या अर्जुनला म्हटलं ना हीज माउथ अँड गो अवे फ्रॉम हिअरचं देअर. या पद्धतीने असे ते टोटल सेंटेन्सेस 11 घेतलेले आहे. सगळे नियम याच्यासाठी माहित असणं गरजेचं आहे. लॉंग सेंटेन्सेसचा प्रॉब्लेम यामुळं जाईल निश्चित, पण तुम्हाला आधी सगळे नियम माहित असणं गरजेचं आहे, तेव्हाच हे सेंटेन्सेस समजणार. थँक्यू व्हेरी मच.